डांगे साहेब, अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना झाली आणि तुम्हाला अभिमानाने सांगायचं त्या प्राधिकरणाचा फाउंडर सदस्य मी होतो. जे महाराष्ट्रातले 2 आमदार त्या कमिटी होते त्यापैकी मी होतो. खरं म्हणजे अतिशयोक्ती वाटेल कुणाला, परंतु मी त्यावेळेला त्या जीवन प्राधिकरण असल्यामुळं माझा तालुका सुद्धा दुष्काळी तालुका, जिल्हा दुष्काळी जिल्हा होता. आमच्या प्रत्येक गावाला टँकरमध्ये 80% गावांना टँकरनं पाण्याचा पुरवठा करावा लागत होता. आणि त्यावेळेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची स्थापना करते वेळी जो त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेतला, मी राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय अण्णासाहेब डांगे यांना विनंती केली की पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली चाललेली आहे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. आम्ही एक बोर घेतली तर ते 300 मीटर 500 मीटर खाली गेलं तरी सुद्धा पाणी मिळत नाही. तर अशा वेळेला भूगर्भावरती जे पाण्याचे उद्भव आहेत, जी प्रचलित धरणं आहेत, त्या धरणावरून भले कुठं 25 किलोमीटर 30 किलोमीटरवरून पाणी हरवण्याला तरी हरकत नाही, परंतु शासनाचं नैतिक कर्तव्य आहे प्रत्येक गाव टँकर मुक्त करणं आणि प्रत्येक कार्यालय गावाला पिण्याचा स्वच्छ मुक्त 55 लिटर प्रमाणात पाणी मारलं पाहिजे. हे मांडणारा पहिला त्यावेळेचा आमदार मी होतो आणि म्हणून मला आणि त्या ह्याचं मगाशी सांगितलं 7,100 कोटीचं बजेट त्यावेळेला होतं. म्हणजे शेतीच्या पाण्याचं वेगळं आणि जीवन प्राधिकरणाचं वेगळं. जर राज्याच्या तिजोरीतून संपूर्ण तिजोरी जरी खाली केली तर तो प्रश्न सुटणार नव्हता. म्हणून त्यावेळेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना करावी लागली. कारण त्याचं कारण की कर्ज सरकारला काढता येत नाही, महामंडळ तयार केलं तरच कर्ज काढता येतं आणि कर्ज काढल्याशिवाय आपल्याला त्याला पाणी देता येणार नाही. आणि म्हणून त्यावेळेला 4-5 वर्षाच्या काळामध्ये जे जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून काम झालं ते अतुलनीय अशक्यचं काम होतं आणि ते खरं असताना फक्त शासनाचा साहेब निर्णय नाही, सर्व तुम्ही अधिकारी कर्मचारी यांनी मनापासून काम केलं म्हणून ते काम पूर्ण झालं. दुर्दैवानं 5 वर्षाला आम्ही सत्तेवर गेलो, मी सुद्धा आमदारकडे गेलो, परंतु त्यानंतर जे प्रश्न प्रलंबित आजही त्या पाण्याच्या योजना जवळजवळ काही मोठीच निघाल्या. त्याच्या पाठीमागं मी फार इतिहासात जात नाही. त्यावेळेला संकल्पना होती की 55 लिटर प्रमाणे ज्यावेळेला आपण पाणी देतोय त्यावेळेला त्याची देखभाल दुरुस्ती करण्याच्या संदर्भात प्रत्येक गावातले टेक्निकल माणूस तयार करायचा आणि त्यावेळेच्या दराप्रमाणे 350 रुपये 350 रुपये वर्षाचे एका कुटुंबाला द्यायचे, त्याला घरात न द्यायचा ही संकल्पना मांडली. आज आपण मार्केटमध्ये गेलो तर 20 रुपयाला विश्रांती वाटली घेतोय आणि 350 रुपयामध्ये फार अगदी मोठी रक्कम नव्हती. एक चांगल्या पद्धतीचा सुनियोजितबद्ध कार्यक्रम जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सर्व मंडळी त्यावेळेला मला वाटतं समितीमध्ये असणारी बरीच लोक असाल त्याला तुमचा सर्वांचा सहभागी लागलेला आहे. म्हणून तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कुठल्याही पद्धतीनं नावास्तव किंवा कुठल्या पद्धतीनं नाही आणि शासनानं वेळोवेळच्या शासनानं मान्य केलेल्या मागण्या आहेत त्या फक्त प्रलंबित मागण्याला वाचा फुटावी म्हणून आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. तुमच्या मागण्याचा मी समर्थक आहे असं समजा आणि मी तुमचं आता निवेदन घेतोय. मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचं जरी कार्यक्षेत्र ठाणा जिल्हा असलं तरी त्यांचं मूळ गाव माझा जर मतदारसंघ होता तिथं त्यांचं गाव आहे. आमचे वैयक्तिक संबंध फार चांगले आहेत.